आम्ही लोणार क्रेटरमध्ये 600 फूट उतरून 4 किलोमीटर ट्रेक करून आम्ही एका कमळजा माता मंदिराजवळ आलेलो आहोत. बाजूला डाव्या साईडनं पूर्ण 7 किलोमीटरमध्ये ब्ल्यू ग्रीन वॉटर भरलेलं आहे आणि ह्या पाण्याचं pH किती आहे हे मी एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. आता मी या एका ग्लासमध्ये लोणार सरोवरचं पाणी घेतो. हे बघा, एका ग्लासमध्ये मी लोणार सरोवरमधलं पाणी घेतलं आणि एका ग्लासमध्ये मी आपलं पिण्याचं पाणी गोड घेतलेलं आहे. आता ह्या दोन्ही पाण्यामध्ये काय फरक आहे, माझ्याकडे हा pH पेपर आहे बघा. या pH पेपरनं मी एक्सपेरिमेंट करून आता मी दाखवणार आहे. तर याच्यातले आपण काय करूया, 2 स्टिक तोडूया. हे बघा, 2 स्टिक तोडलेले आहे. आता आपण काय करूया, पहिले आपल्या गोड पाण्यामध्ये असे एक स्टिक टाकूया. हे बघा, हे नॉर्मल आहे जे आपण पिण्याचं शुद्ध पाणी आहे. आणि हे जे स्टिक आहे आपण लोणार लेकमधून जे भरले आणलेला एक ग्लास त्याच्यामध्ये एक स्टिक ही टाकूया. बघा, टाकल्याबरोबर एका सेकंदामध्ये ब्ल्यू झालेला आहे. तर ह्या पाण्याचा pH व्हॅल्यू 10.7 आहे. इतकं अल्कलाईन वॉटर आहे की आपण विचार करू शकत नाही. बघा, आता आपण याला मॅच करूया. इथं तुम्हाला जे आकडे दिसतात त्याला मॅच करा. बघा की 10.5 वर pH गेलेला आहे. त्याच्यापेक्षा बी याचा हाय pH तुम्हाला दिसतो. बघा, तर आपलं हे इंडियामधलं आणि महाराष्ट्रामधलं हे लोणार सरोवर एक किती वैभव जागा आहे बघा. ही वर्ल्ड हेरिटेज साईट असून याला वंडर्स ऑफ सेवनमध्ये नाही, पण ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. दिस युनिक प्लेस. आणि 7 किलोमीटरमध्ये इतकं अल्कलाईन वॉटर पाणी भरलेलं आहे बघा. आता हे झालं pH पेपरनं. आता आपण दुसरं दाखवूया नॅचरल इंडिकेटरनं. आता बघा, हे झालं pH पेपरनं झालेलं आहे. आता दुसरं नॅचरल इंडिकेटरनं दाखवूया, जेणेकरून परत आपल्याला ही आहे हळद. हळद म्हणजे ही अँटीसेप्टिक असते. ही अल्कलाईन आणि ॲसिडिक आणि न्यूट्रल दाखवते. आपण काय करूया, हळद आपल्या गोड पाण्यामध्ये टाकू. गोड पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं कलर चेंज होणार नाही बघा, पिवळंच राहणार. आता आपण काय करूया, जे लोणार लेकमधून पाणी भरून आणलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकूया. तर बघा, त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. 2 ते 3 सेकंदामध्ये ती रक्तासारखी लाल झालेली आहे. आपल्या कपड्याला जर हळद लागली, कुठल्याही साबणात जर आपण पाणी आंघोळ केलं किंवा कपडा धुतला तर तो रक्तासारखा लाल होतो. कारण की प्रत्येक साबणामध्ये सल्फर असते आणि गंधक असते. ज्या पाण्यामध्ये सल्फर आणि गंधक आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकल्यानंतर ही पूर्ण रक्तासारखी लाल झालेली आहे बघा. आणि साबणामध्ये सल्फर आणि गंधक असते, म्हणून लोणार लेकच्या पाण्यामध्ये पण गंधक आणि सल्फरचं प्रमाण असल्यामुळे याचं इतकं हाय pH आहे. त्याच्यामुळे हे रक्तासारखी लाल ग्लास झालेला आहे. बघा कसं दिसते, असं वाटतं की त्याच्यामध्ये कलर भरलेला आहे बघा, वाटते. आता याला परत न्यूट्रल करायचं. त्याच्यामध्ये 52 प्रकारचे क्षार आहे बघा. न्यूट्रल आहे, सोडियम आहे, फॉस्फरस आहे, आम्ल आहे, सल्फर आहे, गंधक आहे. त्याला आपल्याला आता परत न्यूट्रल करायचं, म्हणजे याच्यामधले सगळे क्षार मारायचे आपल्याला. आता आपण काय टाकणार, पहिलं आपण घेतलं अल्कलाईन, दुसरं घेतलं अँटीसेप्टिक, आता तिसरं घेणार आहोत सेट्रिक ॲसिड. हे बघा, आता सेट्रिक ॲसिड टाकू आपण त्याच्यामध्ये. हे आहे आपल्याकडे लिंबू, बरोबर आहे. आता हे सेट्रिक ॲसिड आहे. आता सेट्रिक ॲसिडमुळे आपण पाण्याला संपूर्णपणे न्यूट्रल केलेलं आहे. आता परत याच्यामध्ये pH पेपर टाकू आपण. आता बघा, pH पेपर टाकणार, झालं न्यूट्रल. तर यालाच म्हणतात द एक्सपेरिमेंट ऑफ द वॉटर ऑफ द एक्सपेरिमेंट, द लिटमस टेस्ट, दिस अमेझिंग प्लेस ऑफ द लोणार क्रेटर. बघा की आज तुम्ही जगामधलं काहीतरी एक वेगळं बघितलं की पूर्ण ही वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये 7 किलोमीटरमध्ये इतकं अल्कलाईन वॉटर पाणी भरलेलं आहे बघा. किती वेगळा एक्सपेरिमेंट आहे. पहिलं pH पेपरनं केलं आणि दुसरं नॅचरल इंडिकेटरनं केलं.